आज आम्हाला जायचं होतं कपिलच्या शाळेतल्या मैत्रिणीच्या घराच्या वास्तुशांतीसाठी. ती डॅलसमध्येच राहते, पण आमच्या घरापासून तिचं घर हे बऱ्यापैकी लांब आहे. आम्ही जेव्हा पोचलो तर ती बाहेर स्वागतासाठी आली होती आणि हे दोघं जण बालवाडीपासून शाळेमध्ये एकत्र आहेत. तिच्या घराबाहेरचा हा जर तुम्ही परिसर बघाल ना, तर जशी आपल्या कोकणामधली घरं असतात, बाहेर मोठीच्या मोठी झाडं, फुलझाडं, असं सुंदर परिसर आहे. तिथे गेल्यावर मी बघितलं तर बाहेरच मला जशा आपल्या पुणेरी पाट्या असतात तशी दिसली. ऑफकोर्स ती पुण्याची आहे. फुलांची छोटीशीच घराची छान सजावट केली होती. पूजा ऑलरेडी झाली होती, गुरुजी येऊन गेले होते, तर आम्ही दर्शन घेतलं, प्रसाद घेतला आणि तोपर्यंत जिजाईला बाहेर स्विमिंग पूल दिसला, त्याच्यामुळे ती बाहेर पळाली. तर माझा जीव वरखाली होत होता, कारण इतका सुंदर ड्रेस घालून पाण्यात उतरेल ह्याची मला भीती वाटत होती. हा तिच्या घरामागचा परिसर आहे आणि तिथे स्विमिंग पूल सुद्धा आहे. तिने मागे सुद्धा छोटीशी व्हेजिटेबल गार्डन केलं आहे, फुलझाडं लावली आहेत. तर हे सगळं मी बघेपर्यंत बघितलं तर जिजाई तोपर्यंत पाण्यात पाय सोडून बसली होती. ह्या ज्या सगळ्या फॅमिली होत्या या बऱ्यापैकी सगळ्या मराठीच होत्या, त्याच्यामुळे तिचा जेवणाचा बेतसुद्धा मराठीच होता. त्यामध्ये पुरणपोळ्या, श्रीखंड, गुलाबजाम, मसाले भात असा पंचपक्वान्नाचा बेत होता. तर माझं जेवण होईपर्यंत मी बाहेर बघितलं तर तोपर्यंत जिजाईला काही जेवणामध्ये इंटरेस्ट नव्हता. तिला ते पाण्यामध्ये खेळायला जायचं होतं आणि तोपर्यंत ती पाण्यामध्ये खेळायला गेली सुद्धा. सगळ्यांची जेवणं झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मिळून फोटो काढले आणि तिथून त्यांना बाय बाय करून निघालो.